होल्डिंग वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणाचा बळी। काल अहिल्यानगर जिल्ह्यातील राशीन येथे सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसास सुरुवात झाली। राशीन येथील महात्मा फुले चौकात उभारलेले एक होल्डिंग या वादळी वाऱ्यामुळे प्रचंड वेगाने डगमगू लागले। होल्डिंग कोसळण्याची भीती वाटल्याने अमित नावाच्या एका तरुणाने त्यावर लावलेले बॅनर काढण्यासाठी होल्डिंगवर चढाई केली। दुर्दैवाने सोसाट्याच्या वाऱ्यात ते होल्डिंग कोसळले। त्यासोबतच तो तरुणही खाली पडला आणि गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला। हवामान विभागाने रविवारी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी केलेला होता। रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कर्जत तालुक्यात येणाऱ्या राशीन गावात सोसाट्याचा वारा आणि पावसास सुरुवात झाली। राशीनचाच रहिवासी असलेला अमित सुकाळे हा तरुण यावेळी त्या परिसरातच उभा होता। वाऱ्यामुळे होल्डिंग धोकादायक रीतीने डगमगत असल्याचे पाहून अमितला असे वाटले की जर त्याने होल्डिंगवर लावलेले बॅनर कापले तर वाऱ्याचा दाब कमी होईल आणि त्यामुळे होल्डिंग कोसळणार नाही। याच विचाराने प्रेरित होऊन अमित त्या होल्डिंगच्या सांगाड्यावर चढला आणि त्याने एका बाजूला बॅनर फाडून टाकला। मात्र नशिबाने काही वेळातच लिहून ठेवलेले होते, ज्या क्षणी बॅनर फाडला गेला त्या क्षणी वाऱ्याची दिशा अचानक बदलली आणि संपूर्ण होल्डिंग थेट जमिनीवर कोसळले। अमितही त्यावरून खाली कोसळला। उंचावरून पडल्यामुळे अमितला गंभीर दुखापत झाली। त्याला तातडीने भिगवण येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेला आहे। अमितच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून राशीन पोलीस ठाण्यात होल्डिंग मालक विकास सायकर यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आलेली आहे। पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत।